आणि ऑपरेशन सिंदूरमधल्या कामगिरीबाबत भारतीय वायुदलाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। याचं कारण म्हणजे 9 मे रोजी भारतानं जेव्हा पाकिस्तानचं वायुदल तळ उद्ध्वस्त केलं तेव्हाची एक महत्त्वाची बाब आता समोर आली आहे। पाकिस्तानचे रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणेचं नेमकं ठिकाण जाणून घेण्यासाठी भारतीय वायुदलानं एक भन्नाट युक्ती वापरली। एरवी भारतीय लढाऊ पायलटच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी मानवरहित डमी विमानं पाकिस्तानच्या हद्दीत पाठवण्यात आली। यामुळे पाकिस्तान वायुदल घाबरलं आणि त्यांनी लगेचच हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली। त्यानंतर लगेच या डमी विमानांवर रॉकेटचा मारा सुरू झाला। मात्र हा मारा कुठून येतोय याची अचूक माहिती ही डमी विमानं टिपत होती आणि त्याच क्षणी भारतीय वायुदलाला पाठवत होती। ही माहिती एकदा मिळाल्यावर भारतानं मग पाकचे रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करायला सुरुवात केली। यामुळे पाकिस्तान चांगलाच बेजार झाला आणि शेवटी भारताकडे शस्त्रसंधीची विनंती करू लागला। ग्राफिक्सद्वारे पाहूयात भारतीय वायुदलानं पाकिस्तानला नेमका कसा चकवा दिला। पाकिस्तानचे रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणेचं लोकेशन मिळवणं गरजेचं होतं। त्यासाठी भारतीय वायुदलानं एक भन्नाट युक्ती वापरली। मानवरहित डमी विमान पाकिस्तानच्या हद्दीत सोडण्यात आलं। या डमी विमानाचे इलेक्ट्रॉनिक ठसे खऱ्या लढाऊ विमानांच्या ठशांसारखेच असतात। त्यामुळे भारतानं त्यांचे मिग आणि सुखोई आपल्या हद्दीत पाठवले असा पाकचा समज झाला। पाकनं लगेच त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली आणि डमी विमानांवर मारा सुरू केला। डमी विमानांमधली अत्याधुनिक यंत्रणा सर्व डेटा गोळा करत होती। पाक रडार आणि हवाई संरक्षण प्रणालीचं अचूक लोकेशन डमी विमानांनी भारताला पाठवलं। यानंतर लगेचच वायुदलानं पाकची एअर डिफेन्स सिस्टीम टिपण्यास सुरुवात केली। या युक्तीमुळे कुठलीही जीवित हानी टाळून भारतानं पाकिस्तानला चकवा दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।